प्रॉब्लेम नंबर 8 आठवा घेऊया. बाकी 8 नंबर बघा. A random variable of x has the following probability distribution. A random variable of x has the following probability distribution. Probability distribution. पहिले आपण टेबल काढून घेऊया. त्यांनी टेबल दिले आहेत तुम्हाला. एक 2 3 4 5 8 आहेत. एक 9 आहेत. 2 3 4 5 आणि 9. ओके. आता या ठिकाणी व्हॅल्यू लिहून घेऊया आपण. काय दिली त्यांनी पहिले x 0 2 1 to 7, x 0 1 2 3 4 5 6 7. p of x काय आहेत? 0k 2k 2k 3k 0k 2k 2k 3k k square 2k square 7k square plus k. Determine पहिला k. Determine k ची व्हॅल्यू काढायची पहिले. सेकंड p x is less than 3. त्याच्यानंतर p x is greater than 4. आता आन्सर बघा. या ठिकाणी बघा k ची व्हॅल्यू काढायची. p x लेस दॅन 3. लेस दॅन 3 म्हणजे काय निवडू येतील? 3 पेक्षा लहान. नंतर ग्रेटर दॅन 4. ग्रेटर दॅन 4 च्या कुठले 5 6 7 यांची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे ह्या टेबल नुसार. मग आता बघा. गिवन probability डिस्ट्रीब्युशन. आता या ठिकाणी काय करू आपण? हे तुम्हाला दिले आहेत हा टेबल म्हणजे डिस्ट्रीब्युशन. करेक्ट. ह्या सगळ्यांची काय करूया? समेशन करून घेऊया, बेरीज करून घेऊया. x पहिला काय तुमचा हा 0 तो कितीपर्यंत? 7 पर्यंत. p ऑफ x किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. करेक्ट. येतेच फॉर PMF म्हणजेच प्रोबॅबिलिटी मास फंक्शनला.
मागे पण एक्झाम्पल टेबलचे बघा आपण पी ऑफ एक्स काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. मग देअरफॉर पी ऑफ 0 इथं पी ऑफ एक्स इक्वल्स टू लक्षात घ्या पी ऑफ 0 पी ऑफ 1 पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 पी ऑफ 6 पी ऑफ 7. आता याची व्हॅल्यू किती येते पी एम एफ ला 1 येते ती 1 लिहून घेऊया. पी ऑफ 0 किती आहे तुमचा 0 टेबल बघून घेऊ. 1 किती आहेत पी ऑफ 1 के पी ऑफ 2 किती आहेत 2 के पी ऑफ 3 परत 2 के आहे सॉरी पी ऑफ 4 5 किती आहेत के चा स्क्वेअर 6 किती आहेत 2k स्क्वेअर आणि 7 किती आहे 7k स्क्वेअर प्लस के. देअरफॉर 1 इक्वल्स टू 0 सोडा के किती आहेत इथे 1 असतो 1 3 5 8 आणि 9k करेक्ट प्लस के स्क्वेअर किती आहेत 7 प्लस 2 9 9 प्लस 1 10 म्हणून 0 इक्वल्स टू 10 स्क्वेअर 9k हा प्लस वगैरे काय जातील -1. फक्त आपण आपल्या सरळ याच्यामध्ये लिहून घेऊया 10k स्क्वेअर 9k -1. आता असा फॅक्टर पाडा तुम्ही ज्यांचा गुणाकार 10 into 1 -1 -10 यांचा गुणाकार किती आला पाहिजे -10 आणि बेरीज दिली पाहिजे 9. 10 1 जा 10 10 -1 किती आले +9. देअरफॉर 10k स्क्वेअर प्लस 10k प्लस 9k -1 इक्वल्स टू 0. 2 2चा ग्रुप करा म्हणजे हा एक आणि हा एक आलं लक्षात. यातून पहिल्यातून काय कॉमन निघेल 10k उरला काय k प्लस 1 करेक्ट. दुसऱ्यातून सॉरी इथं 9 फक्त मायनस के सॉरी इथे -1 आहेत ना मायनस के मायनस साइन जर बाहेर काढले कॉमन तर के प्लस 1 इक्वल्स टू वॉट 0. परत हा एक ब्रॅकेट सारखा आहे ते लिहून घ्या के प्लस 1 आणि 10k हा 10k इथला आणि हा -1 इक्वल्स टू 0. देअरफॉर k प्लस 1 इक्वल्स टू 0 or 10k -1 equals to what 0. k equals to half plus so then काय होईल minus or 10k equals to 1 गुणिलेचा काय होऊन जाईल भागिले. ह्या दोन व्हॅल्यू या ठिकाणी आल्या आहेत के. पण आपण बघा इथे एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं या ठिकाणी कुठेच मायनस साइन तुमचे नको या ठिकाणी बघा पण एक्झाम्पल पाहिलेलं होतं त्यावेळेस तुमचे ते डिस्ट्रीब्युशन राहत नाही डिस्ट्रीब्युशन टेबल काय तो राहत नाही. मग जर या ठिकाणी जर तुम्ही के ची व्हॅल्यू -1 पकडली तर तो टेबल होईल का नाही होणार म्हणून के ची -1 व्हॅल्यू पकडायची नाही. मग देअरफॉर के इक्वल्स टू -1 इज नॉट पॉसिबल. हे काही पॉसिबल होऊ शकत नाही म्हणून के इक्वल्स टू वॉट 1/10 ही झाली के ची व्हॅल्यू. हा तुमचं पहिल्याच उत्तर होतं. आता सेकंड बघा
P of x लेस दॅन 3 तीनपेक्षा लहान कुठला सुरू होईल मग 0 1 2 3 मग P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2 तीनपेक्षा लहान 0 1 2 करेक्ट. या ठिकाणी बघा तीनपेक्षा लहान कोण येईल 2 1 आणि 0. आता P of 0 काय आहेत 0 1 काय आहेत k 2 काय आहेत तुमचा 2k 1 प्लस 2 3k k ची किंमत काय आहेत 1/10 3/10 3 1 जा 3 P of x less than 3. आफ्टर दॅट 3 नंबरचं काय आहेत ग्रेटर दॅन 4 P of x greater than 4 greater than 4 4 पेक्षा मोठे P of 5 P of 6 P of 7 P of 5 किती आहे तुमचा k स्क्वेअर P of 6 2k स्क्वेअर P of 7 काय 7k स्क्वेअर प्लस k. आता या ठिकाणी बघा 1 2 3 3 प्लस 7 10 चा स्क्वेअर प्लस k k चा स्क्वेअर किती तुमचा 3/10 प्लस व्हॉट इज k 3/10 9/100 प्लस 3/10 10 10 जा 100 9/10 प्लस 3/10 LCM डिनोट सारखा आहेत ॲड न्यूमरेटर ओके 9 to 12 सॉरी इथे हा किती आहेत 1/10 आहेत सॉरी मी 3/10 त्याचा घेतला होता सॉरी 1/10 आहेत तो k ची व्हॅल्यू किती 1/10 आहेत 1/10 1 चा स्क्वेअर 1 1 करेक्ट मग 1/10 1/10 1 प्लस 1 2/10 1/5 P of x greater than 4 ही झाली व्हॅल्यू. ओके अतिशय सोपं आहे नथिंग एल्स या प्रॉब्लेम मध्ये तर काय फक्त बेरीज करायची होती. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू and variance of x for the following PMF. आपण 9 आपण घेऊया. नववा काय बघा फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यू and variance of x
and variance of x for the following PMF. For the PMF. टेबल काढून घेऊया. परत किती आहेत? 1 2 3 4 5 and 6. 6 equal parts. 1 2 3 4 5 and 6. Minus 2 minus 1 1 sorry 0 1 2. x ची व्हॅल्यू काय आहेत? -2 -1 0 1 and 2. Again p of x 0.2 0.3 0.1. p of x 0.2 0.3 0.1 0.15 0.25. बघा या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू काय विचारलं आहे? व्हॅरियन्स ऑफ एक्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू. तर ह्या ठिकाणी आपण तुम्हाला फॉर्म्युला देतो मी की बघा मीन इक्वल्स टू एक्स म्हणजेच काय तुमचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू समेशन ऑफ आय इक्वल्स टू 1 रेस टू एन जेवढं जाईल तेवढं एक्स आय इंटू पी आय. याने तुमचा काय निघाल? व्हॅरियन्स निघाल. सॉरी एक्सपेक्टेड. आणि व्हॅरियन्स काय आहेत? ई ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल्स टू समेशन ऑफ आय इक्वल्स टू 1 रेस टू 1 वॉट एक्स आय स्क्वेअर आणि काय झालं तुमचा पी आय. देअरफॉर व्हॅरियन्स इक्वल्स टू वॉट एक्स चा स्क्वेअर मायनस ब्रॅकेट ई ऑफ एक्स याचा स्क्वेअर. असा हा व्हॅरियन्स काढतात. ही मी थिअरी तुम्हाला बघा सांगितलेलं होतं. त्यावेळेस सेबसाठी तुम्हाला प्रॉब्लेम घेताना सांगेल की मी कॅल्क्युलेट कसे करायचे ते. ओके. मग आता कॅल्क्युलेशन पार्ट घेऊया आपण. कॅल्क्युलेशन पार्ट हा टेबल आपल्याला परत लिहायचा आहे, पण तो आपण कसं लिहूया आता? उभ्या फॉर्म मध्ये घेऊया. ओके. आपल्याला काय काढायचं या ठिकाणी बघा एक्स आय इंटू पी आय काढायचं आहे. मग आपण काय उभ्या फॉर्म मध्ये घेतो तो. तुमचा एक्सचा टेबल हा पी ऑफ एक्सचा नंतर पी आय एक्स आहे. हा पहिला -2 -1 0 1 आणि 2. हा एक्स हा पी ऑफ एक्स या ठिकाणी काय एक्स आय इंटू वॉट पी आय. हा -2 आहेत -1 0 1 आणि 2. याची व्हॅल्यू काय 0.2 0.3 0.1 0.15 आणि 0.25. आता फॉर्म्युलानुसार आपल्याला एक्स आय इंटू पी आय यांचा गुणाकार घ्यायचा आहे.
0.2 into 2 minus 0.4, 0.3 into 1 minus 0.3, 0.0 into 1, sorry 0, 0.15 into 1, 0.15, 0.50, 25 into 2, 0.50. ह्या ठिकाणी आपल्याला एक टेबल घ्यायचा आहे. समेशन ऑफ एक्स आय पी आय ची टोटल काढून घेऊया. यांची टोटल वा किती येते 0.7 आणि हे किती येतात 0.65, 0.65 minus 0.7, 0.5, 0.05. ओके, या ठिकाणी आता EX चा फॉर्म्युला बघू आपण. समेशन ऑफ I इक्वल्स टू 1, किती टेबल आहे ते 1 2 3 4 आणि 5, म्हणजे किती येतील 5 xi into what pi. Therefore E of x यांची बेरीज किती येते एक मिनिट 7 मायनस येईल या ठिकाणी मायनस 0.05 ही आली तुमची EX ची व्हॅल्यू. आफ्टर दॅट E ऑफ x चा स्क्वेअर, नंतर काय काढतो आपण व्हॅरियन्स काढताना E ऑफ x चा आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागणार. या ठिकाणी बघा ही व्हॅल्यू ही तर काढली कारण या फॉर्म्युल्यात ही व्हॅल्यू पण आहे. ती तुमची काय आहेत समेशन ऑफ I इक्वल्स टू 1 टू 5 म्हणावं लागेल एक्स स्क्वेअर इंटू पी आय. मग आता एक्स स्क्वेअर इंटू पी आय म्हणजे परत आपल्याला काय घ्यावं लागेल 2 टेबल घ्यावा लागतील या ठिकाणी. टेबल पहिला कुठला घेत आहेत एक्स आय चा स्क्वेअर घ्या, मायनस 2 चा स्क्वेअर किती येईल 4, या मायनस 1 चा स्क्वेअर किती येईल 1, 0 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1 आणि अगेन 2 चा स्क्वेअर काय येईल 4 येईल. आता यांचा नाही गुणाकार 4 इंटू वॉट मायनस 16 एक्स आय स्क्वेअर पी आय, 1 इंटू मायनस मायनस 0.3, 0 into 0 0, 1 into 0.15 0.15, 4 5 जा किती आला तुमचा तो सॉरी आपण एक्स इंटू पी आय केलं नाही का एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय. बघा याचा आणि याचा मल्टिप्लाय 4 इंटू 2.2 0.8, दिस इंटू दिस 1 इंटू 0.3 0.3, 0 इंटू 0.1 0, 1 इंटू 0.15 0.15 आणि 4 इंटू 0.25 म्हणजेच किती आला तुमचा तो 1.00. यांची बेरीज किती आलेली आहेत तशी यांची आली समेशन, तशी समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय किती येते ही
या ठिकाणी बघू आपण किती येते 8.5 2.25 म्हणून मग e of x square equals to what 2.25. मग आता व्हॅरियन्स काढूया. Therefore variance equals to बघा e of x square इथं we have लिहून घेऊ पहिले e of x square minus in a bracket e of x त्याचा स्क्वेअर. करेक्ट. तर e of x स्क्वेअर काढले आपण किती आहे तो 2.25 मायनस e of x किती काढलेला आहे मायनस 0.5 चा स्क्वेअर इक्वल्स टू 2.25 मायनस याचा काय 0 मायनसचा स्क्वेअर काय येतो प्लस येतो 0.0025 इक्वल्स टू व्हॅरियन्स. जर यांचे तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर मी 0 येतील पुढे तर किती 0.25 75 येईल. फोर या साईडलाच घेऊया आपण. व्हॅरियन्स इक्वल्स टू 0.0025 51714 correct 2C2 2.2475. This is your answer. आला तुमचा व्हॅरियन्स आन्सर. आणि काय विचारले त्याने तुम्हाला e of x विचारला होता ना एक्सपेक्टेड व्हॅल्यू. हे आले तुमचे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचे आन्सर. नेक्स्ट लेक्चरला आपण हे 2-3 प्रॉब्लेम घेऊ आणि या ठिकाणी एक्सरसाइज संपवू. ओके बाय.